नमस्कार रसिको. महाराष्ट्राचे ख्यातनाम एकपात्र प्रयोगकार कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांच्या वऱ्हाड निघाले लंडनला अशी आपण परिचित असालच. त्यातलाच सुरुवातीचा काही भाग मी आपल्या समोर सादर करतोय. आमच्या मराठवाड्यात एक छोटस गाव आहे. त्या गावामध्ये एक गर्भ श्रीमंत शेतकरी राहतो. त्याचं नाव आहे बप्पा. या बाप्पाला एक लवकाचं नाव काशीनाथ. यो काशीनाथ लय हुशार आहे. इतका हुशार आहे, गावात शाळेत गेला पहिल्या नंबरात पास झाला. मग तालुक्यात शाळेत गेला तिथं पहिल्या नंबरात पास झाला. मग जिल्ह्यात शाळेत गेला तिथं पहिल्या नंबरात पास झाला. आणि पोट्ट मुंबईला जातो. मुंबईला पहिल्या नंबरात पास होतं. आणि पोट्ट लंडनला जातं. लंडनला पहिल्या नंबरात पास होतं. केव पण पास होता 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 एक गोड घोटाळा होतो. काशीनाथ लंडनला जातो. लंडनहून उच्च शिक्षण घेऊन परत येतो. पण येता येता तिथल्या एका इंग्रज पोरीच्या प्रेमात पडतो आणि तिथली गोड स्वप्न घेऊन परत येतो. आता या बाप्पाच्या घरामध्ये काशीनाथचे आई वडील आजी आजोबा काका मावशा पुतणे पोट्टे सोट्टे, ज्याला आमच्या मराठवाड्यामध्ये बारदान असं म्हणतात, असं घोळ आहे. या घोळामध्ये एक अतिशय चुणचुणीत पोरे आहे. त्याचं नाव बबन्या. आता यो बबन्या किती शिकेल. बाप्पाला कोणी विचारलं तर बाप्पा असं म्हणतात, तुझं काय तर नॉन मॅट्रिक पास आहे. तुम्ही अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे. या घराला इकडे एक दरुज आहे, इकडे एक दरुज आहे, मागे एक दरुज आहे. हे जे भिताड आहे मागचं, त्याला गणपतीचा फोटो, दत्ताचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, मारुतीचा फोटो आहे. मध्ये गांधी नेहरू घुसेले. या फोटोच्या काचा उदबत्त्या लाव 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 इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहेत. कधी कधी गिराण बघाय कामाला येतात. इकडे कादी उषा तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भ श्रीमंतीची शाळा घरावर सगळीकडे पसरली. बप्पा येतात, काशीनाथला बोलावतात. बप्पाचं आणि काशीनाथचं काशीनाथच्या लग्नावरून भांडण टणटण धुसफुस होते, बोला चालली होते. इथपासून प्रयोगाला प्रारंभ होतो. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. अरे दिगो कुणी काशीनाथ. बबन्या, अरे इकडे ये. अरे तुला बोलवायला कुठं चालला? कुला हलवीत इकडे ये. मला मला बाप तुम्ही मला नेलं का? ते काशीनाथ कुठे? दादा वरत गेला तो. वरत गेला ना शपथ. वावरत गेला ना. वावरत गेला. वावरत काय करतो तो? उचल पाणी घालतो तो. उचल पाणी घालतो ना शपथ. उचल पाणी घालतो ना. उचल पाणी घालतो. उचल पाणी घालतो. त्याला कळतं का कुठं पाणी घालावं, कसं पाणी घालावं, कावा पाणी घालावं ते? जाय त्याला पाठवून दे. जाय पण. अरे वावराचा सत्यानाश करेल ना तो. आता पाठवून त्याला काय झालं मला कुठे? काय पोट्टे, एवढं शिकलं सवरलं लंडनला जाऊन आलं. काय करतं तो बोले उसाला पाणी घाल. वारा कशी तिकडे तिकडे वावर काय करत होता तू? Oh, Papa, I was just going around fields, I was just checking around, just watering plants. Yes. काय लावले फिसफिस कशी ना? काय लावले फिसफिस? जे बोलायचं ते मायच्या भाषेत बोलत जा नंबर एक. आणि बोलताना ते असं वाता लगत करू नको. नंबर काय म्हणतो गोमान बोल. काय म्हणतो? I'm sorry, Papa, but जेवढं पैसा पण येत खालतो तेवढं फायदा पण मिळत नाही. येस, जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करतो ती सगळी रॉंग जाते. सेम थिंग. येस. असं म्हणजे तुला असं वाटतं का की लंडनला जाऊन शिकून आला मातीत घातला की मौत येतात? येडा आला का? अरे आमची अख्खी जिंदगी गेली ना, आमच का सुधरण ते. बरं ते जाऊ दे काशीनाथ.
तुला माहिती तुझ्या माईचं वय झालेले माझं वय झालेले घरात आजी जुनं खोड कधी कटकन मोडलच नेम आहे का तेव्हा आमच्या नजरेसमोर तुझं दोनाचं चार हात झालं की आम्ही हरिहरी करायला मोकळा आणि तुम्ही तुझी काम करायला मोकळा तसं मी म्हणजे आता काय आहे की ते अमरावतीचे आले होते चांगली आहे पोरगी हं? ते परभणीचे आले होते ती बी चांगली आहे पोरगी नाही अशी घशीर पोरं तुम्ही घडघड बोलत नाही हा आम्ही पाय कसं म्हणत आलं की देतो ठोकन तान केली म्हणजे माझ्या लग्नाबद्दल म्हणजे मी मायला सांगितलं ना येस मायला हा यू आस्क माय माय हा जी मायला सांगितलं का जप पाठवून द्या तुझ्या मायला काय सांगून ठेवलं पुन्हा ठेव हे आमचं खटलं बी लई झेंगटी जे का सकाळपासून चुलकांडावर बसती ते पण रातच्यालाच उठती रांदा वाडा नुष्टी काढा ए लवकर पाठव रे तुझ्या मायला थांबायला वेळ नाही इथं बाप्पाला कोणासाठी अहो मला बोललेलं का तुम्ही अहो मला बोललेलं का तुम्ही हं? अहो तुम्ही मला बोललेलं का हा ते काशीनाथ काही बोलला का त्याच्या लग्नाबद्दल काय बोलला का तुमच्याशी बोलला 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 सगळं मनातलं बोलला अरे पण काय बोलला पण आता असे वस्कन अंगावर कसे पाहिजे येता तुम्ही माहिती काय मला तिकडे ते मंदीचं काट चुलकणावर बसून बुक 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 ते तसे तुम्ही असे कुठून पाहू मी अरे पण काय बोलला अहो इकडे या अहो इकडे या या ना कोपऱ्या हा तुम्ही त्याला कुठं ते पाठवलं होतं म्हणजे ना ते लंडनला का फलटणला हा तिकडं तिकडं ते मड्डम का फड्डम काय असतं ते पाहिलं पाहिजे मी मी नाही विचार मी जातेच कशी आपली काय सांगून ठेवल्या पोराने काय कळणार वळा डॉक्सन ताश वाजायची वेळ आली कशी इकडे काय सांगितलं माईनं तिकडं पोरगी पाहिली म्हणून का म्हणून इकडं नव्हत्या का पोरी का खापल्या समजा पप्पा यू डोंट गेट अँग्री पप्पा मी तिकडे पोरगी पाहिली म्हणजे आय लव्ह दॅट गर्ल काय घोटाळा बिटाळा झाला काय बाबा घोटाळा वगैरे काय नाही म्हणजे यु नो मी आता सांगू मी मी प्रेम करतो तिच्यावर प्रेम हे असं मला काय घोटाळा झाला का वाटलं बर त्या पोरीचं काय जमिनीचा पोपडा नको काढू हा त्या पोरीचं काय पाहिलं का तू नाही म्हणजे कुंडली गोत्र नाड जात पात कोणे काय नाव काय पोरीचं वर पाय पोपडा नको काढू नाव काय पोरीचं हो बघा तिचं नाव जुडी जुडी क्रेच जुडी जुडी कशाची मेथीची का शेपूची आंबाड्याची का करड्याची अरे काय नाव काय नाव कशी असावी मंदाती मैनाती कल्लावती शरावती एकोणी दणका काय तर म्हण जोडी बापाचं वर पाय पोपडा नको काढू बापाचं नाव काय मिस्टर जॉन जॉन राईट बर काय करतायत जॉन राव नाही म्हणजे पोट पाण्याचा धंदा जॉनराव हेच बिग इंडस्ट्रियल म्हणजे ते मोठे उद्योगपती आहेत म्हणजे ते खूप मोठे त्यांचे बस बस कुंडली माहित नाही गोत्र माहित नाही नाड माहित नाही जात तुला किती वेळा सांगितलं जमीनचा पोपडा काढू नको हे सांग कळत नाही का तुला आणि जातीची पोरगी सॉरी जातीची म्हणजे ते
ते इंग्रज आहेत. इंग्रज. इंग्रज. डोक्यातनं काढ खोल लगीन नाही होऊ शकत म्हणजे नाही होऊ शकत. पप्पाचं बोललं काळ्या दगडावरची रेगे लगीन नाही होऊ शकत म्हणजे नाही होऊ शकत. पप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड, यू ट्राय टू अंडरस्टँड माय सन्स ट्राय टू अंडरस्टँड माय इमोशन. इंग्रजीतून मोठमोठ्याने बोलल्याने काय पक्क होत असतं का? हा, बाप्पाचं बोललं काळ्या दगडावरची रेग लगीन नाही होऊ शकत म्हणजे नाही होऊ शकत. बाबा तुम्ही या लग्न नाही केलं तर कमिट सुसाईड. म्हणजे म्हणजे मी माझ्या जीवाचं बरवाईट करून घेईन, मी पेटवून घेईन स्वतःला, मी कन्फस लावून घेईन, मी थांब काशीनाथ थांब. मोर पाऊल टाकशील तर शपथ आहे तुला माझी. इकडं ये, इकडं ये. अरे जमीन जुमला शेती वाडी कोणासाठी जमा केला र? तळ हाताच्या फोडा परवार जपला तुला. तुझ्या मायनं पापडीचा पदर करून लहानाचं बोट केलं. तुझ्या आजीला दिसत नाही, डोळ्याचं काचडा झाला तरी फरफटत का होईना सांभाळलं. तुला शपथ आहे माझी. इकडं ये, इकडं ये. धन्यवाद. थँक्यू.